दाओस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओसमध्ये घेतली उद्योजकांची भेट। महाराष्ट्रात उद्योग उभारण्याचं केलं आवाहन। चीनला मागे टाकत भारताचा विकास दर 2018 मध्ये 7.4% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज। सीमेवर वारंवार कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारताचं चोख प्रत्युत्तर। अनेक चौक्या आणि शस्त्रसाठा केला उद्ध्वस्त। मुंबई शेअर बाजारात आजही तेजीचं वातावरण। निर्देशांकानं 36,000चा तर निफ्टीनं 11,000चा विक्रमी टप्पा केला पार। आणि संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेचं अधिवेशन मुंबईत सुरू। 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीची व्यूहरचनाही ठरण्याची शक्यता। नमस्कार, 11:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्तारानं। दाओस इथं सुरू होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाषण करणार आहेत। परिषदेच्या पूर्ण सत्रात 20 वर्षांनंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान भाषण करणार आहेत। आपल्या भाषणात ते भारतातल्या वेगवान आर्थिक सुधारणांसाठी सुरू असलेले प्रयत्न आणि त्यांना मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल माहिती देतील अशी अपेक्षा आहे। यात मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यासह अनेक मुद्द्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे। या परिषदेला जगभरातल्या अनेक राष्ट्रांचे प्रमुख तसंच शिक्षण, उद्योग आणि सामाजिक संस्थांचे सुमारे 3,000 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। या परिषदेसाठी दाओसमध्ये पोहोचल्यानंतर काल पंतप्रधान मोदी यांनी स्वित्झर्लंड काळ्या पैशाच्या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा झाल्याचं समजतं। त्यानंतर मोदी यांनी जगभरातल्या बड्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना भारतातल्या आर्थिक आणि औद्योगिक सुधारणांविषयी माहिती दिली। भारतात विविध क्षेत्रांमध्ये उद्योग उभारण्यासाठी वातावरण अनुकूल असून बड्या उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्तानं दाओस इथे गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अनेक कंपन्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याबाबत चर्चा केली। महाराष्ट्रातलं वातावरण उद्योजकांसाठी अनुकूल असून उद्योग उभारणीसाठी सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स या परिषदेत सहभागी होण्याचं निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी या उद्योजकांना दिलं। या परिषदेसंदर्भात दाओस इथे एक विशेष दालन उभारण्यात आलं असून तिथेही उद्योजकांना या परिषदेची माहिती देण्यात येत आहे। विश्व आर्थिक मंचाच्या 48व्या बैठकीत योगाचं विशेष सत्र होणार आहे। भारतात पूर्वीपासून प्रचलित असलेली मन आणि शरीराला स्वस्थ ठेवणारी योग साधना जगभरातले लोक शिकणार आहेत आणि त्याचा अभ्यास देखील करणार आहेत। संमेलनाच्या पूर्वसंध्येला भारतीय चित्रपटसृष्टीतला अभिनेता शाहरुख खानला क्रिस्टल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं। लहान मुलांच्या रुग्णालयात विशेष कक्ष बनवण्यासाठी तसंच कर्करोगाचा उपचार घेत असलेल्या लहान मुलांसाठी राहण्याची मोफत व्यवस्था करण्याचं कार्य शाहरुख खान करतो। त्याचप्रमाणे मिती फाउंडेशन या संस्थेचाही तो संस्थापक आहे। या संस्थेच्या माध्यमातून ऍसिड हल्ल्यातल्या पीडित महिलांना उपचारासंबंधी तसंच कायदेविषयक मदत, उद्योग, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून दिला जातो। ही बैठक 5 दिवस चालणार आहे। 1971 साली या मंचाची स्थापना झाली होती। भारत आसियान संमेलनाचं नवी दिल्लीत येत्या 25 जानेवारीला आयोजन करण्यात आलं आहे। त्या पार्श्वभूमीवर भारत आसियान व्यापार आणि गुंतवणूक संमेलनाचं काल नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऍक्ट ईस्ट धोरणाअंतर्गत व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारत खूप काही करत आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं। भारताचे पूर्वेकडील देशांसोबत संबंध दृढ करण्यात ऍक्ट ईस्ट या धोरणाचं मोठं योगदान आहे। पुढील आर्थिक वर्षात भारत विकास दरात चीनला मागे टाकत जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहील असा दावा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केला आहे। भारताचा विकास दर 2018 मध्ये 7.4% तर 2019 मध्ये 7.8% जाईल असा अंदाज नाणेनिधीनं व्यक्त केला आहे। दाओस आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर काल प्रसिद्ध केलेल्या जागतिक आर्थिक स्थितीच्या ताज्या सर्वेक्षण अहवालात नाणेनिधीनं हा अंदाज व्यक्त केला आहे। हा दर जागतिक पातळीवर सर्वाधिक असेल असंही अहवालात म्हटलं आहे। आर्थिक सुधारणा तसंच वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे विकास दरात ही वाढ शक्य आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। चीनचा विकास दर 2018 मध्ये 6.6% तर 2019 मध्ये 6.4% खाली घसरण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे।
जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या आगळीकीला भारतीय जवानांनी काल सडेतोड प्रत्युत्तर दिलं। सीमा सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक चौक्या आणि दारुगोळा उद्ध्वस्त झाला असून पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं समजतं। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच असून काल पाकिस्तानी तुकड्यांनी आरेसपुरा, कनाचक, परगपाल आणि अखनूर सेक्टरमध्ये उखळी तोफांचा जोरदार भडीमार केला। पाकिस्तानच्या या भडीमाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं। शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू आहे। या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल, नव्या पदांची निर्मिती तसंच 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीनं व्यूहरचना निश्चित केली जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातल्या विविध नेत्यांशी चर्चा केली। राज्यात एक हाती सत्ता, शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आदी विषयांवर ठराव करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नव्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये कोणाला बढती मिळते, कोणाला नवीन पदं मिळतात हे लवकरच स्पष्ट होईल। मुंबई शेअर बाजारात आज सलग 5व्या दिवशी तेजीचा कल कायम असून निर्देशांकानं 36,000चा विक्रमी टप्पा पार केला असून राष्ट्रीय निर्देशांकानंही 11,000वर जाऊन नव्या उच्चांकाची नोंद केली। आज सुरुवातीच्या व्यवहारातच निर्देशांकानं 254 अंकांची उसळी घेतली आणि 36,000चा टप्पा ओलांडला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही आज सकाळच्या सत्रात 79 अंकांची उसळी घेतली। विदेशी गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद आणि देशातल्या गुंतवणूकदारांचा खरेदीचा सपाटा यामुळे आज बाजार पुन्हा एकदा तेजीत आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला धर्मग्रंथ मानतात, त्यामुळे संविधान बदलणार नाही, अॅट्रॉसिटी कायदा कधी रद्द होणार नाही असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं। मुंबईत नायगाव इथे काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते। अॅट्रॉसिटीचा गैरवापर होता कामा नये या मुद्द्याशी आम्ही सहमत आहोत। पण अॅट्रॉसिटी ऍक्टला पूर्णपणे रद्द केला पाहिजे असं कोणी म्हणत असेल तर अजिबात ते स्वप्नात असतील। अॅट्रॉसिटी ऍक्ट अजिबात रद्द होणार नाही। त्यामुळं झालेला प्रकार आपण विसरू, आपण पुन्हा महाराष्ट्राची बांधणी केली पाहिजे। पुन्हा महाराष्ट्राला आपण एकत्रित आणलं पाहिजे, सलोखा निर्माण केला पाहिजे। अन्यथा गावागावात अशा पद्धतीनं वाद झाला तर आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही, आपल्या समाजावर फार मोठा अन्याय होईल। सभेच्या आधी काल रिपाईतर्फे दादर चैत्यभूमीवरून सामाजिक सलोखा रॅली काढण्यात आली होती। भीमा कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जनतेत सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशानं ही रॅली काढण्यात आली होती। आपल्या सह्याद्री वाहिनीच्या बातमीपत्राच्या वेळा 29 जानेवारीपासून बदलणार आहेत, त्या वेळांबद्दल जाणून घेऊया। विश्वासार्हता अर्थात सह्याद्रीच्या बातम्या। ही बातमीपत्र आता खास तुमच्यासाठी येत आहेत नव्या स्वरूपात, नव्या ढंगात, अधिक बातम्यांसह। पाहायला विसरू नका सकाळी 8:30 ते 9, दुपारी 1 ते 1:30, संध्याकाळी 4:30 ते 5, संध्याकाळी 7 ते 7:30 आणि रात्री 9:30 ते 10 या वेळांमध्ये। सर्वव्यापी, सर्वंकष, सत्यान्वेषी बातम्यांचा प्रवास 29 जानेवारीपासून तुमच्या साथीनं, तुमच्यासाठीच, आपल्या सह्याद्री वाहिनीवर। लेक वाचली तरच ती शिकू शकेल आणि ती शिकली तर समाजाचा फायदा होणार आहे, असं महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी पनवेलमध्ये सांगितलं। वसंत पंचमीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। याप्रसंगी माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सविस्तर माहितीही त्यांनी दिली। या योजनेद्वारे मुलींच्या खात्यात 50,000 रुपये जमा करण्यात येतात, त्यामुळे त्यांच्या शिक्षणाला गती मिळू शकेल असंही त्यांनी सांगितलं। देशातल्या 80 भांडवलदारांचे 7.5 लाख कोटी रुपये थकीत आहेत, तर शेतकऱ्यांकडे केवळ 3.5 लाख कोटी रुपये आहेत। ही विषमता दूर करण्याची गरज आहे, असे उद्गार ज्येष्ठ समाजवादी नेते रंगा राचुरे यांनी काल नांदेड इथे काढले। ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे स्मृती जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। आज देशातली संपत्ती 5% लोकांकडे एकवटली असून संपत्तीचं समान वाटप आणि जातीविरहित समाज रचना बळकट करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे।
ज्या शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी वर्षभर पुरून उरेल इतक्या अन्नधान्याचं उत्पादन केलं त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। या पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील, माजी खासदार व्यंकटेश काब्दे, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वाईन आर्ट फाउंडेशन तर्फे नवोदित 30 चित्रकारांच्या कलाकृतींचं प्रदर्शन मुंबईत सुरू आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ निर्माता दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर आणि डॉली ठाकूर यांच्या हस्ते झालं। या प्रदर्शनात वेगवेगळ्या विषयांवरची 100 चित्रं मांडण्यात आली आहेत। सुप्रभा रावराणे यांनी हे प्रदर्शन आयोजित केलं आहे। राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सांस्कृतिक पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली। संगीत, चित्रपट, कीर्तन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी राज्य शासनातर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं। यंदाच्या सत्कार मूर्तींमध्ये सेवा चव्हाण नाटक, पंडित शांताराम चित्ररी गुरुजी कंठसंगीत, कल्याणी देशमुख उपशास्त्रीय संगीत, सरोज सुखटणकर चित्रपट, नरहरी अपामार्जने कीर्तन, झरीना बेगम युसुफ सय्यद तमाशा, शाहीर शिवाजीराव पाटील, नृत्य दिग्दर्शक दीपक मुजुमदार, लोककलाकार भिकाजी तांबे, आदिवासी कलावंत ओल्या रूपा पाडवी तर कलादानासाठी माऊली टाकळकर यांचा समावेश आहे। 1 लाख रुपये सन्मानधन, मानपत्र, मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। प्रख्यात व्यंगचित्रकार, प्रखर हिंदुत्ववादी, मराठी माणसांचा आधारवड आणि झंझावाती वक्ते अशी ओळख असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती। महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवणाऱ्या या लोकनेत्याला विनम्र अभिवादन। राजकारणी, व्यंग्यचित्रकार आणि संपादक म्हणून ओळख असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारी 1927 ला पुण्यात जन्म झाला। पुरोगामी विचार, आक्रमक वृत्ती आणि समाज प्रबोधनाचा ध्यास याचं बाळकडू त्यांना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडूनच मिळालं। हातात कुंचला घेऊन बाळासाहेबांनी विविध व्यंगचित्रांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर फटकारे ओढले। 1960 साली त्यांनी मार्मिक नावाचं मराठीतलं पहिलं व्यंग्यचित्र साप्ताहिक सुरू केलं। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात मराठी माणसानं आपली अस्मिता जपावी, त्यांनी संघटित व्हावं यासाठी बाळासाहेबांनी 19 जून 1966 साली शिवसेना पक्षाची स्थापना केली। याच वर्षीपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही सुरुवात झाली। वक्तृत्व शैलीबरोबरच लेखन शैली ही बाळासाहेबांची खासियत होती। मराठी माणसाचं मुखपत्र म्हणून सामना हे दैनिक वृत्तपत्र त्यांनी काढलं। झुणका भाकर केंद्र, वृद्धाश्रम, ज्येष्ठांना सवलती, झोपडपट्टीवासियांना घरं, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तसंच मुंबईतील अनेक योजना या बाळासाहेबांच्या संकल्पनेतूनच उदयास आल्या। राजकारणात स्वतः प्रत्यक्ष कोणतंही पद न भूषवताही सत्ताकरणाला वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळेच राजकारणातलं बाळासाहेबांचं स्थान अनन्यसाधारण आहे। ब्रिटिश वर्चस्वाला शह देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणारे थोर सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 120वी जयंती। नेताजींच्या कार्यकर्तृत्वाला सह्याद्री वाहिनीचा सलाम। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे। भारतीय स्वातंत्र्य संग्रामातले अग्रगण्य नेते आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक सदस्य नेताजी सुभाषचंद्र बोस, जय हिंदचा नारा देणारे नेताजी, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं वचन देणारे नेताजी, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या नेता अशी ओळख असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशामधल्या कटक शहरात झाला। लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार होते। महाविद्यालयीन काळातही त्यांनी अन्यायाविरुद्ध संप पुकारला होता। सुभाषबाबूंचं महत्त्वाचं योगदान म्हणजे आझाद हिंद सेनेच्या स्थापनेतला त्यांचा सहभाग।
दुसरं महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावली. आझाद हिंद सेनेमध्ये त्यांनी स्त्रियांसाठी झांसी की राणी रेजिमेंटही बनवली होती. महात्मा गांधीजींनी नेताजींचा उल्लेख देशभक्तांचा देशभक्त असा केला होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सतत झगडत राहिले. प्रखर देशभक्ती, जाज्वल्य राष्ट्राभिमान आणि लढवय्या वृत्तीमुळे त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सातत्यपूर्ण लढा दिला. त्यांच्या जीवनकाळात त्यांना 11 वेळा कारावास भोगावा लागला, पण ते कधीच डगमगले नाहीत. त्यांच्या या प्रेरक योगदानापुढे आजही सारा देश नतमस्तक होत आहे. सुप्रसिद्ध कवी, नाटककार, विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांची आज पुण्यतिथी. 23 जानेवारी 1919ला नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर या गावी त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचा शेक्सपियर अशी ओळख असलेल्या गडकरींचं लेखन अजरामर आहे. एकच प्याला, प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन या त्यांच्या नाटकांनी सामाजिक उत्थापन झालं होतं. या नाटकांमधली सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका ही त्यांची पात्र आजही चिरतरुण आहेत. गोविंदाग्रज या टोपण नावाने गडकरींनी काव्यलेखन केलं होतं. वाग्वैजयंती हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. गडकरींचं विनोदी लेखनही दर्जेदार आहेच. नाट्यछटेपासून विडंबनापर्यंतच्या विविध प्रकारातून गडकरींनी विनोद निर्मिती केली. बाळक राम या टोपण नावाने त्यांनी विनोदी लेखन केलं होतं. राम गणेश गडकरी यांच्या या साहित्य संपदेमुळे मराठी साहित्य विश्व अधिक समृद्ध झालं आहे. मुंबईतल्या नॅशनल आर्ट गॅलरीमध्ये काल सतारीचे सूर झंकारले आणि त्यातून सुरांचा दरबार श्रोत्यांना अनुभवता आला. प्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खान यांना सुरांचा वारसा चालवणारे त्यांचे चिरंजीव हिदायत खान यांच्या सतार वादनाची मैफल काल झाली. त्याप्रसंगी सतार वादनातील कौशल्य, शास्त्रीय पद्धती इत्यादी विविध पैलू त्यांनी आपल्या वादनातून उलगडून दाखवले. प्रसिद्ध लेखिका नमिता देवीदयाल यांनी हिदायत खान यांची मुलाखत घेतली. त्याप्रसंगी प्रात्यक्षिक सादर करताना हिदायत खान यांनी गायकी अंगातून सतार कशी छेडायची हेही दाखवलं. हिदायत खान हे शास्त्रीय संगीतातल्या घराण्यांच्या पद्धतीने सतार वाजवतातच, पण त्याचबरोबर पाश्चात्य पद्धतीनेही सतार वादनाचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं आहे. हवामान. राज्यात काल सर्वात कमी तापमान ब्रह्मपुरी इथे 9.5 इतकं नोंदवलं गेलं. नाशिकमध्ये कालपासून थंडी वाढली असून 10.8 तापमानाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र तापमान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये घेतली उद्योजकांची भेट. महाराष्ट्रात उद्योग उभारण्याचं केलं आवाहन. चीनला मागे टाकत भारताचा विकास दर 2018 मध्ये 7.4% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. सीमेवर वारंवार कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारताचा चोख प्रत्युत्तर. अनेक चौक्या आणि शस्त्रसाठा केला उद्ध्वस्त. मुंबई शेअर बाजारात आजही तेजीचं वातावरण. निर्देशांकानं 36,000चा तर निफ्टीनं 11,000चा विक्रमी टप्पा केला पार. आणि संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेचं अधिवेशन मुंबईत सुरू. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीची व्यूहरचनाही ठरण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.